अगं लेकीसाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं? हो पण तरी काकू कशाला एवढा खर्च? असू देत ना, असं काय करतेस? ती बघू मला अंगठी. अय्या किती काकू, अहो किती हलकी फुलकी अंगठी आणली तुम्ही. यशवर्धन चौधरीच्या स्टेटसला शोभेल अशी तरी आणायची ना. वहिनी तसं काही नाहीये, ही चांगलीच आहे. पण खरंच काकू गरज नव्हती एवढी महागातली अंगठी घ्यायची. असू दे. अगं ते आता म्हणतात तर असू दे, पण जर तुला नको असेल तर मला दे. काही गरज नाहीये. नेहाला नको असेल तर मी यांना परत करायला सांगते. आणि तू आहेस ना नवी अंगठी करायला. हो म्हणजे काय, नक्कीच नक्कीच मी तर तिला दिलीच असती अंगठी. पण तुम्ही आई आहात ना, म्हणजे तुम्ही आई म्हणून बसणार आहात ना तिच्या लग्नाला. मग आईने दिलेली अंगठी कशी नाही घ्यायची? अपशकुन असतो तो. नेहा नाकारू नकोस घे ती अंगठी. ते सगळं जाऊ दे, पण खरंच काकू नकोय. आता यावरून वाद घालत बसू नकोस ग. ती मंडळी यायची वेळ झालीये. लवकर तयार हो आणि बाहेर ये बरं. नवरा मुलगा आलाय. बघ आलेच ते. चल चल लवकर आवर. साडी नीट आहे ना? हो 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 एकदम. गजरे नीट लावलेस ना? हो ग एकदम व्यवस्थित आहे सगळं. नेहा आज ना तू खूप सुंदर दिसतीयस. म्हणजे यश तर ना लगेच लग्न करूया म्हणतील. असं कसं? हा आम्ही अजून काय लग्नाची तयारी केलेली नाहीये काय. चल मी येते. हो पुढे हो. मी घेऊन जाणार आहे. मी नेते ना. तू कुठेही जाता जाता पाडशील समजलं ना. मी घेऊन जाणार. मी नेते नीट. तुला वीज लागलाय का? तुझ्यामुळे पडलं. माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे पडलं. माझ्यामुळे माझ्यामुळे पडला. तुला कोणी सांगितलं होतं हात लावायला? उचल तो पहिले. उचल म्हटलं ना. दे मला. घ्या चल पुढे. माझ्या वहिनी ऐका ना. काय? मी यात रिंग नाहीये. काय सांगतेस तू? असं कसं होईल? यात रिंग होती ना. मी तुला दिला तेव्हा बॉक्स. नाही वहिनी, मगाशी मी बॉक्स उघडून पाहिला ना तर बॉक्स रिकामा होता. बाई आता काय कोणाला काय उत्तर द्यायचं आपण? तू जवळची म्हणून मी तुझ्या हातात बॉक्स दिला ना ग. आणि तू इतकी कशी बेजबाबदार अंगठी हरवलीस तू? आई वहिनी अहो मी हातही लावला नाही. मी खरं सांगते माझ्या हातात जेव्हा बॉक्स आला तेव्हा हा रिकामा होता. असं कसं होईल ग? मी जेव्हा तुला बॉक्स दिला तेव्हा त्याच्यात अंगठी होती. बावळट. काय ग काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काकू बॉक्स मध्ये अंगठीच नाहीये. माहिती नाही कुठे गेली. अरे देवा, तर कुठे गेली असेल? काय माहिती आहे आम्हाला पण कळत नाहीये कुठे. बरं बरं, आता ही चर्चा इथे नको. चला आत चला. काहीतरी बोलू नकोस. मला माहितीये तूच हे सगळं केलेलं आहेस. तुला समजत नाही काय झालं? काय शेफालीने अंगठी हरवलीये. काय? ती नाही हरवली. माझ्या हातात जेव्हा बॉक्स आला ना तेव्हा रिकामाच होता. नाही ग, मी जेव्हा हिला बॉक्स दिला ना हातामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये अंगठी होती. कळलं का? आणि आता उगाच रडून तमाशा करू नकोस शेफाली. नेहा आता काय करायचं ग? यशकडच्या लोकांना काय सांगायचं? आपण एक काम करूया. बाहेर ना आपण सगळ्यांची झडती घेऊया. म्हणजे कोणा ना कोणाकडे तरी मिळेलच ना अंगठी. वहिनी असं काही करायची गरज नाही. तिथे सगळे आपलीच लोक आहेत. तुला सगळीच आपली वाटतात. मग काय झालं? कुणीतरी आपल्याच माणसाने हरवलीये ना अंगठी. मी नाही हरवली. मी तुझं नाव घेतलं? मी घेतलं का तुझं नाव? मला काय वाटतं ना नेहा, हिनेच हरवली असणार. खाई त्याला खवखवे. आपण हिची झडती घेऊया किंवा सगळ्यांची झडती हिला घ्यायला लावूया. वहिनी अगं हे काय बोलतेस तू? असं काही करायचं नाही. यशच्या घरच्यांना कसं वाटेल? आपली अंगठी हरवलीये. कोणाला काय वाटायचं काय संबंध आहे?
आता तुम्ही दोघी जणी जरा गप्प बसाल का? इथे आधीच काही सुचत नाहीये. म्हणजे म्हणून मी सुचवते ना काहीतरी. मी मोठी वहिनी आहे म्हणून मी काहीतरी बोलायचा प्रयत्न करते ना. तुम्ही तर तुला बाहेर बोलवलंय रिंग सेरेमनी. पण आता रिंग नसेल तर रिंग सेरेमनी कशी होईल? ही अंगठी हरवायच्या आधी विचार करायला हवा होता. आई फ्रेंडची रिंग हरवली का? हो बाळा, पण तू प्लीज बाहेर कोणाला सांगू नकोस हं? नाही सांगणार, पण आता काय करायचं? मलाही सुचत नाहीये. बघू काय करायचं ते. मी काय म्हणते नेहा, आपण एक काम करूया ना, यशला ही सगळी परिस्थिती सांगूया आणि यशला सांगूया की तूच तुझी अंगठी दे, तीच त्याला परत तू घाल. म्हणजे आत्ताची वेळ तर आपण मारून नेऊ शकू. हे आपलं बोलले. हा म्हणजे पटलं नाही तर सोडून द्या. काकू, मी यशला फोन करते. तो काहीतरी मार्ग काढेल. हो हो. काय झालं? शेफाली, तुमच्याशी बोलतो मी. काय झालं? बघा ना सर, यश सरांची अंगठी मी नाही हरवली तरी सुद्धा नेहाची बहिणी माझ्यावरच ब्लेम करत होती. आता सापडलीये ना, मग आता कशाला त्याचा एवढा विचार करताय? आणि आता का चेहरा असा ढिम्म करून फिरताय उगीच? बघा ना आज वातावरण काय, तुम्ही कमाल करता. पण सर नेहाला काय वाटेल? ठीक आहे ना, पण आता नंतर सांगा ना, बोला, क्लिअर करा, विषय संपवून टाका. आत्ता चेहरा असा करून फिरण्यात काय अर्थ आहे का? बघा बरं आज काय चाललंय. चला 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 पुढे चला. चला घे. अरे काका, हे फार साधं होतंय सगळं. थोडा तो फिल्मी माहोल मागताय यार. अरे हो, हे तर आहे, तसं व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. काहीतरी काय. नाही नाही अरे असं काय यश, असं नाही चालणार. नाही 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 नाही. जग्गू सांगा ना तुम्ही. अरे एवढं सगळं म्हणतायत तर कर की. Will you marry me? ओहो, यही मांगताय बॉ. But this is not fair, यार. It's your bachelor party, bro. आणि तू असा सुका. अरे 2-4 सिक मार ले यार, क्या होता है उसमें? हाँ? I'm fine with this. Thank you. एक कमाल है यार. नहीं, I mean तेरे लिए हम लोग इतनी दूर से आए और तू हमारी एक बात नहीं मानेगा. एक. हाँ यार. हे सोडून काही सांगा मी ऐकतो. ओके.
काकांना तर तुम्ही ओळखतात सगळे. हाय हाय हाय. हेलो हेलो हेलो. सर आप समझाइए ना आपके भतीजे को. हाँ ले नहीं रहा है. अरे नाही नाही, आज त्याला अजिबात आग्रह करू नका. होणाऱ्या बायकोला प्रॉमिस करून आलाय तू, प्लीज. काका मी यांना केव्हाच तेच सांगतो, यशवर्धन आज घेणार नाही. भाई लोग बात ऐसी है कि शादी से पहले ही वो म्याओ हो चुके हैं. म्याओ. तुला आज एन्जॉय करायचंय ना की चेस. मी काय म्हणतो फक्त ड्रिंकच आहे की काय बोलतोस तू? सरांना ऐकू गेले ना, हे सुद्धा हातातलं निघून जाईल. एन्जॉय. काका काका मी घ्या ना. प्लीज प्लीज त्याला आग्रह करू नका. खरंच त्याला नाही झेपणार. काका काय होत नाही, घ्या. नको. कमॉन. कमॉन लेट्स डान्स. चल भाई डान्स करते. हा कंटिन्यू कंटिन्यू. मी जरा काकांबरोबर आहे. आलो 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 मी आलो. या. वा बऱ्याच ऑर्डर प्लीज. माझ्यासाठी लाईम ज्यूस. काय? हो अरे आज नको मला. नाही म्हणजे परीला शब्द दिला ना मी, तर बघू जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस. मनावर घेतलंय सर. हो घेतलंय तर काय. जमेल. सर तुम्हाला? मला ना एक कॉकटेल मिळेल का? काय? अरे मी टेस्ट बघण्यासाठी म्हणतोय फक्त. जरा प्लीज प्लीज. पण ठीक आहे. सत्तू बाबा की बायको हे एक अजब रसायन आहे. रसायन आहे रसायन. या रसायनावरून जर खेळ केला ना तर दिवसा तारे दिसू शकतात. अरे दिसू शकतात. म्हणून लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. बायको म्हणजे नेहमीची कटकट. कटकट. इथून ऐकावे, इथून सोडावे झटपट. झटपट झटपट. सत्तू बाबा की टोपणे जय. आणि टक्के तिचे बोल जे असती दुर्लक्ष करा, दुर्लक्ष करा. म्हणजे उतरेल तिची मस्ती. मस्ती. तिला जास्त भाव देऊ नका. तिचे छळणे आणि आपले सोचणे असेच असते का रे? अरे बापरे. ती नजर म्हणजे आग आणि निखारे. अशा वेळी तुम्ही होऊ नका रे बिचारे. म्हणजे काय तर बायको कितीही चिडली तरी तिच्या समोर झुकायचं नाही, घाबरायचं नाही. कोण सांगतंय? तिच्या होला हो मिळवायचा नाही. आणि हे जे सगळं सत्तू बाबा सांगतो हे तो कधीच करत नाही. आज काय खरं नाही आहे यांचं. हो रे, चांगलीच किक बसली आहे त्याला. यशवरन तू आहे ना बायकोच सगळं ऐकायचं नाही. तिला आपलं पण काहीतरी सांगायचं, सुनवायचं तू. मग आलं लक्षात काका. आपण नंतर बोलूया का? तू नंतर नाही रे, ते आत्ता जे सप्लिमेंट तुला करायला लागेल. ते सप्लिमेंट तू सांग रे. सप्लिमेंट. अरे कॉम्प्लिसिमेंट. अरे कॉम्प्लिसिमेंट. इम्प्लिमेंट. यशवर्धन येस ते तू इम्प्लिमेंट कर. तिच्या होला हो म्हणायचं आहे नाही. तिला आपल्या मुठीत ठेवायचं. बरोबर आहे की? कोण सांगतंय बघा. सत्तू बाबा की जय.
एवढंच म्हणायचं नाही, बायकोकडून पाय चेपून घ्यायचे. ती जर काही बोलली तिचे कधीतरी लाड करायचे. असे लाड करायचे, पण ती जर बोलली तर मग तिला सांगायचं आहे हात चाल. यश, याला आवरायला हवं रे बाबा. ओरे काका, मी याला कधीच असं बघितलं नाहीये. हो, मी तरी कुठे बघितलं याला असा. 4 घोटात ही अवस्था झाली त्याची. काय? माझा मित्र बेसकूर आहे, मी सांगतो. फोन लावतील. फोन लाव. कसूर म्हणायचंय का तुला? मी सांगतो माझा मित्र बेसकूर. फोन घेत नाहीये ती माझा, म्हणून तर सगळा प्रॉब्लेम झाला. तर आधी सॉल्व्ह नसता का झाला? फोन घेत नाही, तिच्या मैत्रिणीला होते फेशारीला. मी सांगतो माझा मित्र बेसकूर आहे ते. शेफाली आहे समीर, आणि ते बेसकूर नाही बेकसूर आहे. तू फोन लाव. मी सांगतो माझा मित्र बेसकूर. अरे फोन घेत नाहीये ते दोघी माझा. अरे फोन घेत नाही काय बघा एवढे फोन घेत नाही. काय बोलतोयस तू? फोन घेत नाही. घरी जा. घरी जाऊ. चाल घरी जाऊ. त्यांच्या घरी जाऊ. फोन घेत नाही म्हणजे फोन. आज त्यांच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आहे समीर. तिकडे पुरुष अलाउड नाहीये. आपण नाही जाऊ शकत तिकडे. हे घे. मग तुझ्याकडे उपाय आहे का? माझ्याकडे जर का उपाय असता तर तुला असा बसून तुझ्याशी बोलत बसलो असतो का मी? तू लिंबू पाणी पी. काय होईल त्याने? डोकं शांत राहा. लिंबू पाणी पी. लिंबू पाणी पी. ते ठीक आहे, राहू दे राहू दे. लिंबू पाणी. डोक्यात आयडिया येते. डोकं शांत झाल्यावर. मला काय सुचत नाही. काय आयडिया बिडिया येत नाही. तुला काय सुचत असेल तर पटकन सांग. अरे थांब ना यार. डोकं एक मला सुचवावं लागेल. आयडिया. काय झालं? खाली वाग. देवा, घे रे लिंबू पाणी. हा, मी येतो. तू इथे मानेवर सांग, मला कळेल का? हा. काय? चल चल, असं काहीतरी नाही करणार. नाही असंच करावं लागणार बरोबर. नाही वेडायस का समीर? नाही जाऊ लाग. अरे ब्रो, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. आपल्याला जायचं. नाही समीर, मी असं सगळं नाही करणार. कळलं? अरे मग असंच बसावं लागेल. ती का बोलत नाही? मग सगळा पचकावून जाईल. नाही काहीतरी वेगळा विचार करू ना. नाही हाच वेगळा विचार आहे ब्रो. तिकडे जायचं आणि हीच आयडिया बस जायचं. चला. अरे बड्या लोगों काय लड़की नाराज ना सरप्राईज दिले, मग त्या लड़की नॉर्मल हो जाती है. येणार ना. नाही तू इथे लिंबू. मी जातो. एक मिनिट. तू राहू दे, मी जातो एकटा. माझी आयडिया. तू अशा अवस्थेत कुठे येणार आहेस तिकडे समीर? अरे ब्रो, तू मला मी एकदम नॉर्मल. मी तुझ्या आता मी एकदम नॉर्मल आहे. मी तुझ्या बरोबर आहे. येणार ना? वैसे परंपरा है. हम हमारे घर की औरतें चेहरे नहीं दिखाती है. क्यों? हम भी औरतें हैं ना. हम एक दूसरे का चेहरा देखते हैं. तो तेरा क्यों नहीं दिखाएगी तू? दिखा, दाखव पहिले मला तू चेहरा. नहीं मैं चेहरा नहीं दिखाएगी. वहिनी असू द्या ना. अगं ती मेहंदी काढायला आली आहे ना, पटापटा सगळ्यांना मेहंदी काढू द्या बरं. असं कसं? चेहरा तर दाखवायला पाहिजे ना. अगं ती सांगते ना शेफालीच्या ओळखीतनं आलीये म्हणून. मग आता चेहरा दाखवायचा हट्ट कसला धरतेस? असं कसं? वा वा वा. उद्या माझ्या पर्स मधनं काही चोरीला गेलं तर जबाबदारी कोण घेणार? मी या घरातली मोठी आहे, समजलं ना. उद्या सगळं काही झालं तर माझ्यावर येईल. एक मिनट देखिए, हम लोग ऐसा काम नहीं करते. ये काम हमारा ईमान है, हमारा धर्म है. आज तक एक तिल की भी चोरी नहीं की हम लोग ने. क्या है? तू ऐसा नहीं था. तू है वही मैं उनके बोल रही हूँ कि हम ऐसा घूंघट उठा के चेहरा नहीं दिखा सकते. वो हमारा रिवाज है. अरे लेकिन वहिनी ऐका, कशाला उगाच कोणाचे रिवाज तोडायचे? असेल त्यांची काहीतरी पद्धत. एक्सक्यूज मी, तुम्ही इतक्या हलताय का?
आप ऐसा बर्ताव करेंगी, हमारा रीति रिवाज छोड़ने बोलेगी तो हिलेगा ही ना इंसान। एक बात बताओ, दुल्हन आप हो क्या? दुल्हन तो मेरी ननद है। हाँ, ये नहीं है कुछ, मैं भाभी हूँ उसकी। अच्छा। वहिनी हूँ। मेरा मान पहिला है। नाही तुमचा आहे, पण इकडे बऱ्याच बायका आहेत ना मेहंदी काढायला। तुम्ही काम करो, तुम्ही मेहंदी लावायला सुरुवात करा। चला। नहीं, मेहंदी तो पहले दुल्हन के हाथ पे ही निकलेगी। हाँ, हम क्या यहाँ पे टाइम पास करने आए हैं? पहले दुल्हन को मेहंदी लगेगी, बाद में बाकी सबको। हाँ, यही होगा। पहले नेहा को, बाद में बाकी सबको। यही हमारा रिवाज है। तुमरे को कैसे पता है नेहा का नाम? वहिनी मीच सांगितलेलं ब्युटी पार्लर वालीला। हाँ, थैंक्स। थैंक्स कशाला? तुम इतना संभल के ले रहे तो हमको तो थैंक्स बोलना ही पड़ेगा ना। बरं आता वाद नको जास्ती। एकीला तिकडे नेहाजवळ जाऊ देत, तिला मनासारखी मेहंदी काढून घेऊ देत आधी। चालेल बंडू काकू, चालेल। काय बघतेस? मैं देख रही है तुम्हारा हाथ कितना मोमो है। वो कापूस पिंच के रखते हैं ना, ऐसा पिंच। वो ऐसा एकदम मोमो है इसका हाथ, एकदम। थँक यू। ए तुझा बघू, तुझा इतका रफ का? वो मैं कष्ट खूब करती है ना, कष्ट जिंदगी में सब घासाघिशी चल रही है, तो वो थोड़ा सा कड़क हो गया है। चलो ठीक है, चलो। हाँ, मेहंदी काढ। वो मैं लंबा चौड़ा हाथ है ना, किधर से स्टार्ट करने का मेरे को समझ में नहीं आ रहा है। वो छोड़ो, जाने दो, 1 मिनट। हाँ, अगं काय करतेस? अरे मैं तो मन के मन में मेहंदी का डिजाइन फाइनल करेली। का तुझ्याजवळ मेहंदीचं पुस्तक नाहीये का? पुस्तक कौन देखता है आजकल के जमाने में? मेरे पास मोबाइल है ना। मेरे पास मोबाइल है ना, मेरे पास मोबाइल है ना, इधर को है मोबाइल है ना। शिपाई होशी ग्रीन आहेत, रेड आहेत, सिल्वर आहेत, किती बांगडे आहेत ना। यशी छान आहे, आणि या मस्त आहे। आणि या यश, सगळ्याला काय खूप छान। बघ ना कुठली आवडली? काय सांगू नेहा, मला सगळे सेमच दिसतायत। पटकन सांग ना यश, नाहीतर मग तिथे यायला उशीर होईल। ओके, मी सांगतो। दादा जरा परत दाखव। दादा ती द्या ना, ती दाखवा। व्हेरी गुड। आता तुझे डोळे मीट। का? डोळे मीट नेहा। शेफाली मावशी, परेंड असा का काढतोय? ते आईला बँगल सिलेक्ट करायला हेल्प करतोय ना तो, म्हणून। बरी चल आपण बाहेर जाऊया, सगळ्यांची तयारी झाली आहे का बघूया। चल उठा, शाबास। आता एकदा तू निवडलेल्या बांगड्यांवरून हात फिरव। बघ मी चुडा घेऊन तुझ्या समोर उभा आहे। थँक यू। अजून नेहाकडची माणसं निघाली नाहीत?
अरे मग ते निघणार कधी, इकडे येणार कधी, सगळे कार्यक्रम पार पडणार कधी? सगळे प्रश्न बरोबर आहेत, पण हे आता आपल्या यशवर्धन चौधरींना कळायला नको का? तू एक काम कर टिंबटिंबराव, तुझ्या मित्राला फोन ठेवायला सांग. नाही ते करतो मी, पण तुम्ही मला हे टिंबराव किती दिवस म्हणणार आहात? सगळे आता म्हणायला लागलेत. नको ना, ते माझं छान नाव आहे की नाही, समीर. तू नाही मला जग्गू म्हणत, तर तुझ्या मित्राला फोन कट करायला सांग. प्रवासात 2 तास जाणार आहेत त्यांचे. सांगतो लगेच करतो, थांबा. आणि हे बघ, अजून तुमचं लग्न झालं नाहीये, जरा बोलताना भान ठेव, नाहीतर त्यांच्या लग्नात तुम्हीच उखाणे घ्यायचात. पण काळजी करू नको, यश झालं की तुझ्या लग्नाचा बार उडवू टाकू. हळद आहे म्हणून जर दारू पिऊन वाटेल ते बडबड केलीत ना, तर याद राखा, आपलं लग्न झालं विसरून जाईन मी. अगं सॉरी म्हटलंय ना मी तुला. मला शहाणपणा शिकवू नका. अगं खॉड, सगळे युजलेस माझ्याच आजूबाजूला भरलेत. आणि ते पप्पा, त्यांनीच सगळे लग्न ठरवलंय, तर आता 4 दिवस सहन करावंच लागणार आहे. नेहा येऊ दे एकदा घरात, मग तिला कळेल की सिम्मी सासू म्हणून काही चीज आहे ते. एवढे रिपोर्टर्स सिमी? हँडल. मला माहितीये तुम्ही यशवर्धन आणि नेहाच्या लग्नाची बातमी काढायला एवढ्या लांब आला, राईट? ओके, सो लेट मी कन्फर्म इट. यशवर्धन आणि नेहाचं लग्न ठरलंय, आणि इनफॅक्ट या बातमीमुळे आम्ही घरचे सगळेच खुश आहोत. इनफॅक्ट हे लग्न व्हावं म्हणून मीच पुढाकार घेतला होता. आणि ॲज यू ऑल नो, यश मला मुलासारखं आहे आणि नेहा त्याला साजेशीच आहे. इनफॅक्ट दे आर मेड फॉर इच अदर. आणि मी तुम्हाला सांगते, नेहा आमच्या यशवर्धनसाठीच परफेक्ट कॅन्डिडेट आहे, हे मी पहिल्या नजरेतच पारखलं होतं. यशवर्धनच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका तुम्हाला सगळ्यांना लवकरच मिळेल. इनफॅक्ट ती बघून तुम्ही सगळेच थक्क होणार आहात. यशवर्धनच्या लग्नाची पत्रिका हा तुमच्यासाठी एक स्वतंत्र बातमीचा विषय असणार, हो की नाही? हो, राईट. माझी बहीण आहे ती, तिला त्रास नको होऊ देऊ, तिची काळजी घे. ओके? कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना पण. हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स नेहा. आजोबा सुखी राहा. थँक्यू आजोबा. तुम्हा दोघांनाही नाही, आणि परीलाही भरपूर सुख समाधान आणि आरोग्य लाभो. थँक्यू आजोबा. थँक्यू आजोबा. सुखी राहा, सगळं छान होऊ दे.
थँक्यू. इतके दिवस आम्हाला आनंदी ठेवलंस. सतत आमचा विचार करत होतीस. तिकडे गेल्यावर तिथे सुद्धा सगळ्यांचा विचार कर. त्यांना सगळ्याला खूप आनंदी ठेव. काकूचे आणि माझे खूप आशीर्वाद आहेत तुझ्या. काका कशाला रडत? मी किती लांब गेले ना तरी मी इथेच आहे. असं का बाळा, इतक्या वर्षात मामा म्हातारा म्हातारीला कधीही एकटेपणा वाटला नव्हता ग. पण आता तुझं घर आहे, तुझा संसार आहे. असू दे, पण पोरी लग्न झाल्यावर माहेरच्या माणसाचा लळा कमी करायचा. मी पॅलेसवर जाते. सिमी अगं घाईत कुठे निघालीस? थांब ना जरा. का अजून खेळ खेळायचे हे? दिस इज नॉट इनफ. अरे तिला जायचं असेल तर जाऊ दे ना पॅरिसवर. का अडवतोयस? ओ पण पप्पा. थँक्यू. सिमी सिमी सिमी. सर, समीर सरांनी निरोप दिलाय. सगळे रेडी होत आहेत. पुढच्या अर्ध्या तासात फार्म हाऊसवर निघायचे संगीतसाठी. बर, पण तो आहे कुठे? सर, समीर सर यश सरांच्या रूम मध्ये आहेत. ते यश सरांकडून संगीतची रिहर्सल करून घेत आहेत. अरे देवा, हे कसं झालं माहितीये? उघड्याकडे नागड. चला तुम्ही तयार व्हा फार्म हाऊसवर जायला. तुम्ही आमच्या कुटुंबाचाच भाग आहात. त्यामुळे लग्नात तुम्ही नसाल तर आमची नवीन येणारी नाचसून रुसेल ना आमच्यावर. यस सर. सरांच्या आणि ताईच्या लग्नासाठी आम्ही कधीपासून तयार आहोत. ताईने तसा फोनही केला होता. गुड. वा, तयार कर. ओके सर. घेऊन जा, मी आलो. त्याला समीरला सांग की तयार होऊन मी सेंट्रल एरियामध्ये येतो. एकदम कमाल. खरंच तुमच्या रील्स म्हणजे ना फारच भारदार असतात बाबा. अगो बाई. चला, एक महत्वाचं काम झालंय. Yes. आता निघूया. चला चला. अरे पण कुठे? अहो कुठे म्हणजे काय? यश आणि नेहाचं लग्न आहे. तुमचे आशीर्वाद महत्वाचे. मी तुम्हाला घ्यायला आलोय. चला. नाही नाही नको, तुम्ही जा. अहो काय असं करताय? मी तुम्हाला घ्यायला आलोय. पटकन आवरा. चला. हळू हळू. का? शेपुड्याला कळलं ना तर पुन्हा पंचायत होईल. ती खूप हट्ट करते कालपासनं. रात्रभर मला समजवत होती मी यावं म्हणून, पण नको, मी नाही येत. नाही नाही, याचा अर्थ हट्ट ती नाही तुम्ही करताय. ती बरोबर बोलतीये. का नाही म्हणताय तुम्ही? मला उठता येत नाही, धड बसता येत नाही, चालता येत नाही. कशी येणार मी? आणि मी आले ना तर शेपुड्याला एन्जॉय नाही रे करता येणार. सारखं तिला माझ्या मागे मागे राहावं लागेल. अहो तुम्ही का काळजी करताय मावशी? तुमच्या मागे मागे मी करेन. तुमची सगळी काळजी घेईन मी. ओके, तिला एन्जॉय करू द्या ना मस्त. काही नको, तू तिच्या मागे मागे कर, माझ्या नको. नाही नाही, तुम्ही हे असलं काहीतरी बोलून विषय परत भरकटवू नका. तुम्ही आमच्या बरोबर चला. नाही रे, खरंच सांगते मी. नका माझी काळजी करू. राहू द्या मला 4 दिवस एकटीला. अरे तुम्ही छान तिथून मला फोटो पाठवा, व्हिडिओ कॉल करा, ते बघेन ना मी. पण आता माझं मला राहू द्या रे. ठीक आहे, तुम्ही आता एवढं मला तुमची ही परिस्थिती समजून सांगताय आणि माझ्याकडनं समजून घेण्याची अपेक्षा करताय तर
ठीक आहे, तुम्ही करा आराम. मी शेफालीला एकटीला घेऊन जातो. थँक्यू व्हेरी मच. हा झाली बाकी. चला निघायचं का? हो सर चला निघूया. हे कसं चला आता? बरं ठीक आहे. मम्मी तुला नक्की यायचं नाहीये ना? खरंच नाही. नक्की ना? नाहीतर तुला वाटायचं एवढं चांगलं लग्न मिस केलं. नाही ग, काही काळजी करू नको. मी समीरला सगळं सांगितलंय. मी घेईन माझी काळजी. मी सांगितलेलं सगळं घेतलंय ना? लिपस्टिक, काजळ, नेल पेंट, ऑइल पेंट सगळे पेंट घेतलेत का? हो वॉल पेंट सुद्धा घेतलंय. चला आता निघूया, आपण उशीर होतोय. हो हो चला 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 येतो मग. हो 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 भेटू परत. चल मग. येस जा एन्जॉय कर. तू काळजी घे. हो येस येस. चला. नेहा यश सरांचं लग्न झाल्यानंतर आपण कुठली डेट फिक्स करायची? आधी ते लग्न एन्जॉय करूया. ओंकार अरे ये ना पटकन. चला भरपूर सामान आहे. अगं सगळ्यांचं मिळून केवढं सामान झालेलं आहे. अगं वराड म्हटलं की असंच असतं. काय हो सगळ्यांनी घेतला ना आपापलं सामान? हो हो हो. अगं बाई पुरे झाली प्रॅक्टिस. छान बसला डान्स. पण काकू डान्स प्रॅक्टिस तर करावीच लागेल ना. आज संगीत आहे ना आणि डान्स कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायला पाहिजे. हो पण काकू तुम्हाला तुमचे डान्सचे स्टेप सगळे आठवतायत ना? नाही तर सगळं टायटाय फिश व्हायचं. हो आहे लक्षात माझ्या. सगळं रुखवताचं सामान भरून झालंय. अहो तुम्हाला एकदा जाऊन यायचंय का? बस मध्ये उगीच घोळ नको. माझं सगळं झालेलं आहे, आता फक्त निघायचंय. मस्त मोठी बस आलेली आहे. मजा आली एकदम. काकू अहो केवढं सामान घेतलंय तुम्ही. अगं मग आता लग्नाला निघालोय ना आपण, प्रत्येकाची एक एक बॅग तरी होणारच की. हा ते पण बरोबर आहे. ए पण मी माझी सीट अडवली. कोणीही त्या सीटवर बसायचं नाहीये, मी आधीच सांगते. आणि काका तुम्ही तुमचं सगळं सामान नीट घेतलंयत ना? आठवून नाही विसरलात तर एवढ्या लांब इथे येणं शक्य नाहीये. सगळं घेतलेलं आहे, तुला काळजी करायचं काहीही कारण नाही. हिनच माझी बॅग भरली. हा सगळ्यांचं झालंय का? सगळं निघूया. चला गणपती बाप्पा. छान. चला चला जाऊया. घेऊ का मी काय सामान? हर्षवर्धन चौधरी आणि नेहा कामत यांच्या लग्नाच्या आधी या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये आधीच्या या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये शेफाली तुमचं वाक्य आहे. आधीच्या या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये मी शेफाली आणि समीर सर तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू. तर आता आपण काय करूया, फार असं औपचारिक किंवा अलंकारिक नको बोलायला, कारण कार्यक्रम तसा घरगुती आहे ना. आपण साधं सोपं सरळ आपल्याला जे जमेल तसं बोलूया. चालेल ना? हो हो सर, मला तर एकदम स्ट्रेट टू द पॉइंट बोलायलाच आवडतं. तर या संगीत रजनी कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता आज छान धमाल करूया, वेगवेगळे नृत्याविष्कार बघूया आणि एन्जॉय करूया. आणि सर तुम्हाला माहितीये का, आज ना आपल्याकडे स्पेशल 2 टीम आहेत. 2 टीम? येस. हो. पहिली टीम कोणाची आहे? पहिली टीम आहे आपल्या परीची आणि दुसरी टीम आहे पिकाचूची. पहिल्यांदा परफॉर्म करायला येणार आहेत आपले सगळ्यांचे लाडके बंडू काका आणि बंडू काकी. बंडू काका आणि काकूसाठी झाल्या पाहिजे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल.
नाचत मुरड चालली होती एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती रे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती. एक पोळी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती संध्याकाळी नाक्यावरती. शेफाली, हा गाण्याचा कार्यक्रम नाहीये, तो आपण वेगळा करूया. फार फार सुंदर नृत्य झालं बंडू काका आणि काकूंचं. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. कसं वाटलं तुम्हाला शेफाली? खूप 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 क्यूट परफॉर्मन्स होता त्यांचा. शेफाली, गेस करा की आता पुढचा परफॉर्मर कोण आहे, जो आहे चौधरी फॅमिली मध्ये. चौधरी फॅमिली मधला? येस. मी तुम्हाला हिंट देतो. पुढचा परफॉर्मर आहे चौधरी फॅमिली. काय झालं सर? हा परफॉर्मन्स पाहिल्यावर तुमचा चेहरा का पडलाय? शेफाली, मला उलगडलंच नाही की सिम्मी काकू आणि सत्यजित काकाचा हा परफॉर्मन्स होता का शक्ती प्रदर्शन. सर, आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे पुढच्या परफॉर्मर जे आहेत ना, त्या तर म्हणजे सरप्राईज आहे. म्हणजे अनपेक्षित आहे खूप त्यांचा परफॉर्मन्स. त्या अशा आहेत की ज्यांना सगळ्याच गोष्टी हव्या असतात आणि त्या हव्या असलेल्या गोष्टी मिळवतात आणि मग त्या हवेतच असतात. आणि अशा त्या आहेत. तर हवाई परफॉर्मन्स द्यायला येत आहेत, बिजली गिराने येत आहेत. वैरी वाह, किती अप्रतिम, फार सुरेख परफॉर्मन्सेस होत आहेत. वाह. अरे समीर, तुझा परफॉर्मन्स राहिलाय. डान्स नाही, मला आम्हाला नाचता येत नाही. नाही आय एम सॉरी नाही, आम्हाला नाचता येत नाही. एक मिनिट सर, मला नाचता येतं. मग तुम्ही खुशाल नाचा शेफाली, मी नाही नाचत. असं कसं सर? आज तर मी तुम्हाला नाचवूनच राहील. तुम्ही तुमच्या एकट्यानाचा, मी नाही नाचत. चला ना सर, आज मला तुमच्या गाडीवरनं घुरून जायचंच आहे. चावी हरवली गाडीची शेफाली.
आयुष्य तसं ठीकठाकच चाललं होतं, पण आयुष्याचा गोडवा काय असतो हे तुला भेटल्यानंतरच मला कळलं. एखाद्याचं असणं, एखाद्यासाठी असणं, जीव ओवाळून टाकणं, हे सगळे फक्त शब्द होते माझ्यासाठी. पण याचा अर्थ तुला भेटल्यानंतर कळलं मला. तुझ्या आणि परीतल्या नात्याचा तो गोडवा इतका छान वाटायचा, आणि मग एक दिवस मीही त्या नात्याचा भाग झालो. परीचा फ्रेंड म्हणून माझी तुमच्या फॅमिलीमध्ये एंट्री झाली, आणि मग माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून गेला, फक्त तुझ्या आणि परीमुळे. सो थँक्यू. थँक्यू फॉर बीइंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. Thank you for being my life. I love you. पण एक गंमत सांगू, तू नसलास ना की सगळं रिकामं रिकामं वाटायचं. तुझा फोन नाही लागला ना की लक्षच नाही लागायचं कुठे. तेव्हाच मला वाटत होतं की ही फक्त मैत्री नाहीये, हे बोल, हे प्रेम आहे. आणि एक कायम तुझ्या वागण्यातनं जाणवायचं, तुझ्या नजरेतनं दिसायचं. आणि मला सांग, रोज का आणते का तू मॅच डबल? बरं आणते का आणते, मी जर का नाही खाल्ला तर रुसतेस का, रागावतेस का, चिडतेस का माझ्यावर? तुला काय करायचंय? काय एवढा विचार करतेस माझा? काय एवढी जवळ येतेस माझ्या? प्रेम करते मी तुझं. शेवट गोड तर सगळंच गोड. हा शेवट नाहीये यश, ही एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे. आजवर जी स्वप्न पाहायची कधी हिंमतही झाली नव्हती, ती तुझ्यामुळे पाहू लागले. माझ्या आणि परीच्या आयुष्यात आणखीन कोणी व्यक्ती येईल, आणि तो आम्हा दोघींना तितकाच आपलासा वाटेल असा कधी विचारही केला नव्हता. आणि मग तू आलास आणि आमचं आयुष्य आनंदाने भरून टाकलास. आता उद्यापासून मी मिसेस नेहा यशवर्धन चौधरी होणार आहे. फार अपेक्षा नाही येत माझ्या, बस फक्त एवढंच वाटतं की तू कायम अशीच सोबत असावीस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. अगं म्हटलं की परीला ती तयार करते आणि मग तिचं झालं की मग माझी तयारी करते.
नाही, तुम्ही एक काम करा, आधीच घाई होतीये ना, तुम्ही जाऊन रेडी व्हा, मी थांबते हिच्याजवळ. हो का? पण परिवार तुला चालेल ना? चालेल. येते मी. ठीक आहे. बोला मॅडम, काय काय करायचंय? काहीच नाही करायचे, मी तर ऑलमोस्ट रेडी आहे. तू तर माझ्यासारखी टिकली लावलीयस. पण तुझा कलर वेगळा आहे. हो का? हो, तू मेकअप केलोस? आई मोठी आईने मेकअप केला. मी तुला करू? शेफाली मावशी, आई कुठे? आई ना, ती गौरी हरशी पूजा करायला गेलीये. एकटीच का गेली? मला का नेलं? अगं परी, ती पूजा आहे ना, खूप बोरिंग असते ग. तू छान तयार झालीयस ना, चल आपण लग्न मंडपात जाऊ. सगळे तिथेच आहेत, आपण तिथे मस्त मज्जा करू. आई जिथे असेल तिथेच मला जायचं. हो हो, मी घेऊन जाईन ना तुला. शेफाली, तू अगं इथे काय पळून काय गेलीस? माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. चल जरा माझ्याबरोबर. काय काम आहे तुम्हाला? अगं असं, बाई तुम्ही इथेच आहात? या इथेच आहेत. सॉरी हा, ते काय झालं की लग्न सराई असल्यामुळे तर मग सगळी कामं माझ्यावरच पडतात, कारण एकुलती एक मोठी वहिनी मी. त्यामुळे सगळं मलाच करायला लागतं. ते मी, माझं जरा काम होतं, मी शेफालीला घेऊन जाऊ. यश येईल ना आता? चल चल. हा, येते मी, पुढे होते, तू लगेच ये. सिमी काकू, तुम्ही प्लीज परीकडे लक्ष देणार का? ती एकटीच आहे ना रूम मध्ये. ऑफकोर्स. थँक्यू. येस येस. मी जाते. हा, बाय.